स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1च्या बॅच मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 युअर. कशा आहात सगळे? पहिले तुमचे व्हिडिओ सुरू आहेत का बघू द्या मला. बघा, एक पॉझिटिव्ह एनर्जी इंटेक करायची आहे, काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे आहे. तर आपल्याला फुल टू एनर्जीच्या क्लासमध्ये कसं आहे, व्हिडिओ बंद करून काही लोक झोपलेले असतील, दुपारची वेळ आहे, वामकुष्टी घ्यायची आहे, जेवण बिवण झालेलं आहे, आता झोपून उठायची वेळ झालेली आहे. ठीक आहे. सो रेडी आहात ना? आर यू रेडी? कोण कोण रेडी आहे? जागे आहेत का सगळे? ओके, पक्का? बघू द्या बरं मला एकदा. सध्या 172 लोक आहे. 172 लोकांपैकी किती लोक जागे आहेत? आता जेवढ्यांचे व्हिडिओ बंद आहे माझ्या दृष्टीने ते सगळे लोक झोपलेले आहेत. कारण एका वेळेस आपल्या लोकांना खूप सवय आहे. कशाची सवय आहे? मल्टीटास्किंग करायची. एक के साथ दो चार काम करते. आता व्हिडिओ बंद असल्यावर मॅडमला काय कळणार आहे? एक लक्षात घ्या, क्लास माझ्यासाठी नाही आहे. क्लास कुणासाठी आहे? हा क्लास तुमच्यासाठी आहे. कशासाठी आहे हा क्लास? हा क्लास तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला जर क्लास अटेंड करायचा असेल आणि याचा फायदा पाहिजे तर 10 दिवस. काय 10 दिवस? अच्छा, मी डिक्लेअर केलं होतं हा क्लास फ्रीमध्ये आहे, पण आता सांगून देते बघ, या क्लास फ्रीमध्ये नाही आहे. काय मॅडम, एवढ्या दिवसापासून ऍड लावलेली आहे, फ्री 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 ने आता म्हणता फ्रीमध्ये नाही. निश्चितच हा क्लास फ्रीमध्ये नाही आहे. रिझन सांगू का बरं फ्रीमध्ये नाही आहे? बघा, पैशाची भरपाई आपण पैशाने करू शकतो, पण या क्लासमध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी करणार आहे ती मी आता सांगते. ती सगळे लोक जिवंत आहेत ना क्लासमध्ये बसलेले? गॅरंटी आहे तुम्हाला तुमच्या जिवंत असण्याची? किती लोकांना गॅरंटी आहे? जर हातबीत दाखवा बरं. मला गॅरंटी आहे, माझे दोन्ही हात वर आहेत. तुम्हाला गॅरंटी आहे का तुमच्या जिवंत असण्याची? पक्का? चला, ज्यांनी दोन हात दाखवले त्यांना गॅरंटी आहे. जे लोक व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत त्यांना गॅरंटी नाही आहे वाटतं स्वतःची. ओके, ज्यांनी दोन्ही हात असे दाखवलेले आहेत तुम्हाला गॅरंटी नाही आहे काय? अच्छा, चला तर मग गॅरंटी असलेल्यांनी दोन्ही हात दाखवायचे आहेत. ओके, म्हणजे ज्यांनी दोन हात दाखवले ते सगळे इथे बसलेले जिवंत आहेत. ओके, आपण असं गृहीत धरू. जिवंत असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण काय आहे? आपल्यातली प्राण ऊर्जा म्हणजे आपला श्वास सुरू आहे. चालू आहे का श्वास? कन्फर्म करून घ्या एकदा. मी म्हणते म्हणून 2 श्वास घ्या. मी म्हणते म्हणून जरा एकदा आठवून 2 श्वास घ्यायचे. चला, घ्या बरं श्वास. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडायचा आहे. चला, हे घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ वापस आणा. चला, 2 श्वास घेतले ना सगळ्यांनी? कन्फर्म घेतले सगळ्यांनी 2 श्वास? चला, त्याला लागलेला वेळ आणि 2 श्वास वापस आणा. मग आता कळलं? कुणीतरी वापस आणू शकतं का? सांगा बरं स्वाती मॅडम, वापस आणू शकता का घेतलेले 2 श्वास? माईक माईक ऑन करा तुमचा. नाही नाही. पक्का ना? नाही नाही. ओके. गौरी मॅडम, श्वास वापस आणू शकता का सांगा? माईक माईक ऑन करून बोला जरा. थोडं इंटरॅक्शन झाल्यासारखं वाटतं मला. मग रेखी केली तर येईल कदाचित श्वास परत. नाही हो, सध्याचा तो विषय नाहीये. मग सांगू. हा, गौरी मॅडम बोला. घेतलेले 2 श्वास आणू शकतो का वापस? आणू शकतो. आणू शकतोय. नाही नाही, नाही आणू शकत. नाही आणू शकत. दिस इज द फॅक्ट. नाही आणू शकत. ईश्वराने प्रत्येकाला माहितीये का आपण बँक बॅलन्स वाढवण्याची शक्ती दिलेली आहे, पण आपण श्वास वाढवण्याची एनर्जी ईश्वराने कुणालाही दिलेली नाहीये. मग जे मगाशी मी 5 मिनिटं आधी बोलली की हा क्लास बिलकुल फ्री नाहीये, म्हणजे तुम्हाला तुमच्या 10 दिवसांच्या 10 तासांच्या श्वासांची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही या क्लाससाठी करणार आहे. कारण प्रत्येक गोष्ट पैशामध्ये बघू शकत नाही, तर ही इन्व्हेस्टमेंट पैशापेक्षा मोठी आहे की नाही? बरोबर. ही इन्व्हेस्टमेंट तुमची पैशापेक्षाही खूप मोठी आहे. आणि जर कमवलेला पैसा म्हणजे तुम्ही जर बघाल की या जगात बिलियनियर लोक शून्यात आले आणि परत त्यांनी पैसा मिळवलेला आहे, पण करोडो रुपये असूनही एक श्वासही एक्स्ट्रा मिळवता येत नाही. आणि तुम्ही या क्लाससाठी त्याच श्वासांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. सो आय रिक्वेस्ट यू की
इथून पुढे हे जे 10 दिवसांचं आपलं सेशन होणार आहे, या श्वासांचा म्हणजे तुम्ही तुमच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट करताय, जी जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. सो आता किती लोक रेडी आहेत या इन्व्हेस्टमेंटवर बिलकुल कन्फर्म आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता देण्यासाठी? सो चॅटबॉक्स वाले बोल दीजिए यस आय एम रेडी. आणि इथून पुढे आपण क्लास सुरू करणार आहे. आणि जर तुम्ही जर रेडी नसाल तर काय होईल? माझ्या बोलण्याने कुणाच्याच याच्यात फरक पडणार नाही. ओके. तुमचं कमिटमेंट की 10 दिवस 10 तासांच्या तुमच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही या क्लाससाठी करणार आहात. ओके. आज मी तुम्हाला आजच तुम्हाला असं वाटेल की चलो जिंदगी में कुछ तो बदल रहा है. किती लोकांना खरोखर आनंदी जीवन जगायचं आहे? रेडी आहात? आरोग्य संपन्न तुम्हाला या 10 दिवसांमध्ये आपण एका पंचसूत्रीशी जोडणार आहे. पंचसूत्री काय आहे? माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य आहे. काय आहे माझ्या जीवनात? माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य आहे. बरोबर. आता लक्षात घ्या, परम सुख म्हणजे काय? फक्त दिसायला सुख नाही. जेव्हा तुम्ही इनर लेवलवर हॅप्पी असता तेव्हा सगळं काही तुमच्या जीवनात येत असतं. तर आपलं टोटल सेशन जे 10 दिवसांचं राहणार आहे त्या सेशन बद्दल तुम्हाला थोडं सांगते. आज आणि उद्या आपण सबकॉन्शियस माइंड या विषयातनं आनंदी कसं राहायचं हे बघणार आहे. त्याच्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीचा औरा का बरं त्याच्या जीवनातल्या प्रगतीमध्ये पॉझिटिव्हिटी का निगेटिव्हिटी आणतं हे प्रॅक्टिकली बघणार आहे. मी तुम्हाला लोकांचा औरा बघायला शिकवणार आहे. औरा विदाऊट एनी टच, शरीरावर कुणाच्या काही दुःख वेदना आहेत का ते स्पर्श न करता ओळखायला शिकवणार आहे. 7 चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशी बनवते, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा वागणं का तसं आहे हे ओळखणार आहे. आतापर्यंत काय केलं आपण? व्यक्तीला दोष दिला. काय बसल्या जागी राहून एक ग्लास पाणी मागतो, अशा स्वभावाची लोक आपल्या आजूबाजूला आहे. पण तो असा का वागतो याचं रिझन पण मी तुम्हाला या 10 दिवसांमध्ये देणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पाचचं जे ओझं आपण आपल्या मनावर बांधून ठेवलेलं आहे, जोपर्यंत आपण त्या ओझ्यातनं बाहेर पडणार नाही तर नवी सकारात्मकतेची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये कधीच निर्माण होणार नाही. आणि खरोखर जर ती पॉझिटिव्हिटीची सकारात्मकतेची ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आहे तर तुम्हाला ऍक्शन्स घ्यावे लागतील. ऍट प्रेझेंट 271 लोक प्रेझेंट आहेत. आणि या 271 लोकांचा जो संकल्प आहे, हा संकल्प तुमच्या जीवनाला सकारात्मकतेची नवी दिशा देणार आहे. आणि आता आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला काही मॅजिक, किती लोकांना वाटतंय की आपल्या जीवनात खूप दुःख आहे? चला दुःख असणारे लोक सांगा बरं. मेरे जिंदगी में तो बहुत गम है. चला एक भेटल्या गौरी मॅडम. खूप दुःख आहे का गौरी मॅडम? जरा अनम्यूट करा बरं. खूप दुःखी जीवन वाटतंय ना सगळीकडनं. आज वाटतंय थोडस. आजचा क्लास संपता संपता तुमचं उत्तर बदललेलं राहील. ठीक आहे. मी गॅरंटीने तो तुमचा जो व्ह्यू आहे स्वतःकडे बघण्याचा तो बदलून दिला तर आवडेल. आवडेल मला. पक्क ना? ठीक हो आहे. नक्की. ओके. सो जिनको भी लगता है ना, मी एक गौरी मॅडमचं उदाहरण घेतलं कारण त्यांनी हँडल्स केला होता. बाकीच्यांना सगळ्यांना तुमच्या जीवनातल्या दुःखांना आजच्याच 1 तासामध्ये आपण सगळ्या दुःखांना डिलीट करण्याचा तुम्हाला एक सुंदर मार्ग दाखवणार आहे. आणि या 10 दिवसांमध्ये आजच एक सेल्फी काढून ठेवा. आणि त्या सेल्फीतनं 10 दिवसात तुमच्यात झालेला फरक आपण 10व्या दिवशी बघणार आहोत. ठीक आहे. सो एक सेल्फी तो बनती है. कोण कोण सेल्फी काढणार आज क्लास संपल्यावर? आता लगेच नका काढू, क्लास संपल्यावर काढा. नाही तर लगेच क्लास सोडून मग सेल्फी काढायला लागाल, तसं नका करू. ठीक आहे. सो अभी आपने कमिटमेंट कर दी है. आणि जर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्याप्रती सिरियस असाल तर 10 दिवसांची कशासाठी क्लास अटेंड करायचा? जे कमिटमेंट आहे त्यांचं ओके. पण ज्या लोकांना वाटतं की माझ्या जीवनात बदल होऊच शकत नाही, त्यांनी क्लास कशाला अटेंड करायचा? माझी परीक्षा घ्यायला. की मंजुषा मॅडम खूप गोष्टी सांगून राहिल्या, जीवनात सेल्फी बिल्फी बदलणार आहे, तर खरंच बदलू शकते का ते पाहायसाठी क्लास अटेंड करायचा. पण क्लास अटेंड करायचा, नुसतं अटेंड नाही करायचा, सांगितलेली प्रत्येक ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला पूर्ण करावी लागेल.
त्याच लोकांनी माझी परीक्षा घ्यायची. नाही तर ऍक्टिव्हिटी करणार नाही ना, मग आम्ही मंजू श्रावणची परीक्षा घेऊ असं चालणार नाही. ठीक है, जो खुद से रेडी है उन्होंने तो त्यांच्या 100% गॅरंटी, त्यांच्यामध्ये जे बदलाची सुरुवात होईल त्याची माझी गॅरंटी. आणि जे लोक फक्त काय आहे जाणून घ्यायला आले त्यांनी काय करायचं, मंजू श्रावणला चॅलेंज द्यायचं की खरंच 10 दिवस मी पूर्ण नित्यनेमाने सगळी प्रॅक्टिस करणार आणि माझ्या जीवनात काय बदल होते ते मी अनुभवणार. ओके. सो इस तरह दोनों लोग क्लासेस कर सकते हैं. आता काही लोकांचे मला मेसेज आले, मॅडम हा ऑफिसचा टायमिंग आहे, आम्हाला जमत नाही. काळजी करू नका, तुम्हाला अगदी 7:30 पर्यंत रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत येईल. रेकॉर्डिंग तुम्हाला बघायचं फक्त ज्या दिवशी तुमचा शक्तिपात राहील 4:15 वाजता, त्या दिवशी तुम्हाला पहाटे एक दिवस ऑनलाईन तुम्हाला वेळ काढून जॉईन करावं लागेल. ज्या दिवशी तुमचा रेकी लेवल 1चा शक्तिपात राहील त्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन पहाटे 4:15 वाजता एक दिवस लवकर उठावं लागेल. जे लोक 7-8 वाजता उठतात त्यांच्यासाठी एक दिवस लवकर उठायचं आहे. ओके. सो सुरू करायचं. वेळ नाही आपल्याकडे, कारण 10 दिवस मला कमी पडतात. 10चे 11वा दिवस येतो आणि मग तुमचा 1 तास जास्तीचा जातो. ओके. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एका नव्या संकल्पासोबत जीवनाला सुखी, समाधानी, आनंद पूर्ण, आरोग्य संपन्न आणि ऐश्वर्य संपन्न जीवनाच्या नव्या यात्रेवर आपल्याला सुरुवात करायची आहे. ओके. चलो. ओके. चलो. सो लेट स्टार्ट. लेट मी शेअर द स्क्रीन. इथे रेकॉर्डिंग साठी रिक्वेस्ट करू नका, रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल. चला तर सुरू करूया आजच्या सेशनला. रेकी लेवल 1 यामध्ये आणि सबकॉन्शियस माइंड. तर सगळ्यांनी बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी काहीतरी दुःखाचं नवं ओझं आहेच आणि ते ओझं घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चालताय. तर त्या ओझ्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, त्या ओझ्यातनं बाहेर काढण्यासाठी आज आपण एक उपाय करणार आहे. तर जिन जिन को लग रहा ना की मेरे जिंदगी में बहुत गम है, त्यांनी ते सगळे दुःख लिहून काढायचे कागदावर. लिहा. प्रॅक्टिकली तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देते आम्ही, पण प्रत्येक प्रॅक्टिस जे तुम्ही कराल तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. कारण कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जे जे कोणी तुम्हाला आयुष्यात दुःख दिलेलं आहे, एखाद्याची आठवण जरी आली तर आपले तळपाय जे मस्तकात जाते अशी एक म्हण आहे. तर असेही काही लोक आपल्या जीवनामध्ये आहे. तर सगळे दुःख, सगळ्या वेदना, कुठल्या व्यक्ती जबाबदार असेल, कुठली घटना जबाबदार असेल, जस्ट राईट डाऊन. पुढच्या 5 मिनिटामध्ये ते सगळं लिहून काढायचं आहे. जानवी यांना पेपर दे. दे ना. सगळे दुःख लिहून काढायचे, जे जे सफरिंग आयुष्यात आहे, कोपऱ्या कोपऱ्यात साठलेलं. प्रॅक्टिकल सेशन आहे. जो प्रॅक्टिकल मध्ये सहभाग घेईल ना त्याला तो रिझल्ट येणार आहे, अदरवाईज तुम्हाला तो रिझल्ट येणार नाही. त्याला 5 मिनिटं तुम्हाला दिलेले आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात असलेल्या सगळ्या प्रकारचे दुःख लिहून काढायचे आहेत. ज्याही कारणाने तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे हे सगळं लिहून काढणं खूप गरजेचं आहे.
एकही मनामधला नकारात्मकता ठेवू नका. प्रत्येक गोष्ट राईट डाऊन ऑन द पेपर. खूप ओझं असेल, खूप आयुष्यात सहन केलं असेल, किती अपयश आलं असेल, जस्ट राईट डाऊन. ही ऍक्टिव्हिटी सगळ्यात महत्वाची. सगळं लिहून झालं? सगळ्यांचं झालंय का लिहून? कोणे कोणे मी सारी नकारात्मकता. आता ज्यांचंही लिहून झालेलं आहे त्यांनी काय करायचं आहे? सगळे दुःख लिहून टाका, एकही ठेवू नका जीवनामध्ये. कुणाचा राग आला असेल, कुणी भांडलं असेल, काही असेल, जो सगळा कचरा आपण डोक्यामध्ये ठेवलेला आहे. कारण का बरं करायची ऍक्टिव्हिटी? ज्यांचं लिहून झाले त्यांनी हँड रेज करा बरं, ज्यांचं लिहून झालेलं आहे. झालं का स्वाती मॅडम? ओके. कुठून आहात स्वाती मॅडम तुम्ही? अनम्यूट करा. मी कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स. कुठून कुठून? ठा, शहर? ठा, हे मुंबई. अच्छा, मुंबई. ओके. चला. बोरिवली बोरिवली मॅडम तुमच्याकडे टू व्हीलर आहे? माझ्याकडे टू व्हीलर नाहीये. घरी घरी ओव्हरऑल टू व्हीलर आहे? नाही नाही. फोर व्हीलर आहे? नाही, तिकडे गावाला आहे. गावाला आहे तर ते ज्यांच्याकडे आहे तुमच्या घरी, हा. सर्व्हिसिंग करतात का टू व्हीलर फोर व्हीलरची? सर्व्हिसिंग हो होते ना. किती किती महिन्यात होते? मला वाटतं 6-6 महिन्यांनी किंवा 1 वर्षानी ते कॉल करतात आपल्याला. अच्छा, म्हणजे सर्व्हिसिंग करताना 6 महिने असो, वर्षभर हो असो. हो हो हो. ठीक आहे. आणि तुम्ही ज्या घरात राहता त्या घराला साफसफाई करता का रोज? हो, रोज नित्य. देवाची नित्यनेमाने साफसफाई होते, बरोबर आहे? मी स्वतः करते. ठीक आहे. मग तुम्ही रोज आंघोळ करत असाल? हो, आंघोळ तर करावीच लागते ना, नाही तर पूजा स्वच्छ कशी कपडे, करणार. स्वच्छ धुतलेले कपडे पण घालत असाल? नाही नाही, मन स्वच्छ करते, कपडे नाही स्वच्छ. अच्छा. कपडे स्वच्छ नसतात का रोज? ते तर असतातच, पण मन स्वच्छ आता मला करावं लागतं. सांगा, तुम्ही गाड्यांची सर्व्हिसिंग 6 महिने वर्षभरात करता, घर नित्यनेमाने स्वच्छ करता. मला सांगा, हे जे ब्रेन आहे याची सर्व्हिसिंग शेवटची केव्हा केली? आता तुमचं मी रेखीचं पाठ ऐकत होते, त्यामुळे 1 महिना झाला मी खूप मनाला माझ्या म्हणजे बदलवलंय तुमचं अरे, असंच तर मी. तुम्ही तुम्ही रिपीटर आहेत, मग तुम्हाला नाही. रिपीटर नसलेले सांगा बरं. नाही, मी रिपीटर म्हणजे तुमचं मी बघत आहे युट्यूब वरती. आता युट्यूबवर बघत म्हणजे तुम्ही मला ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे हा तुमच्या विचारांमध्ये तो परिणाम होऊ शकतो. हा, माझं खूप परिवर्तन झालेलं आहे, हे तुम्हाला थँक्यू सांगण्यासाठी मी बोलते आहे. ओके ओके, थँक्यू थँक्यू. हा. आपल्याला नवीन पाहिजे होतं, फ्रेश मध्ये. ओके. हा, कोण आहे जे पहिल्यांदा? ओम सर. हा, सांगा सर. माईक ऑन करा बरं जरा. कुठून आहात सर तुम्ही? धाराशिव मॅडम. धाराशिव. ओके. सर, मॅडमला विचारल्या प्रश्नाप्रमाणे तुमच्याकडे टू व्हीलर आहे? आहे ना मॅडम. सर्व्हिसिंग करता? हो. रोज घरी जे कोणी असेल, तुम्ही नसेल करत पण घरी कोणीतरी रोज घर स्वच्छ साफ करत असेल ना? हा, मम्मी असते ना, मम्मी आम्ही पण करतो. ओके, चला, छान आहे, तुम्ही पण करता. मग रोज आंघोळ आणि कपडे स्वच्छ म्हणजे स्वच्छ केलेले कपडे पण आपण परिधान करतोय? हो, आंघोळ करून रोज. स्वच्छ कपडे परिधान करतो. ओके. हा, ब्रेनची सर्व्हिसिंग शेवटची केव्हा केली ते सांगा. 2022 ला. अच्छा, कशी केली होती? हम्म, कशी म्हणजे अचानक असं म्हणजे गिव्हअप घेतलं होतं. सर्व्हिसिंग त्याच्यात म्हणजे पूर्ण सगळे सर, जुने नकारात्मक विचार ते काढून हा तीच. त्यात टाकले होते? मी एक्झामला गेलतो, पोलीस भरतीच्या एक्झामला गेलतो. काय काय? हॅलो. पोलीस भरतीच्या एक्झामला गेलतो मी. पुणे हॅलो. एक्झामला गेले होते? हा, एक्झामला गेलो होतो त्यावेळेस म्हणजे अचानक म्हणजे ते बाकीचा पूर्ण विचार टाकून दिले ते. ओके, छान, ग्रेट.
हा चला अभिनंदन. मला म्हणजे या 1.5 वर्षामध्ये हा प्रश्न विचारल्यानंतर पहिल्यांदा एक व्यक्ती भेटले की ज्यांनी स्वतःहून ते सर्व्हिसिंग केलं कधीतरी. नाही तर वय हा वर्ष ते होऊन जातं, 60 होऊन जातं. थँक्यू ओम सर. पण ते सर्व्हिसिंगच करायचं राहून जातं. आता बघा, हे सर्व्हिसिंग करण्याचं का गरज आहे? जो कागद लिहिला पहिले त्याचे तुकडे करा, बारीक बारीक तुकडे करा, आणि इथून क्लास संपल्यानंतर त्याला माचीसची काडी लावून सगळं हे करून टाकायचं. का बरं केलं ते मी सांगते. सगळ्यांनी बारीक बारीक तुकडे करायचे आणि बारीक बारीक तुकडे करून त्याला आपल्याला काय करायचं आहे, ती सगळी एनर्जी डिस्कनेक्ट करायची आहे स्वतःपासून. आणि ही प्रक्रिया पुढचे 90 दिवस कंटिन्यू करायची आहे. जेव्हा जेव्हा कोणाचा राग आला, जीवनात काही वाईट घडलं, डेली बेसिसवर ही प्रक्रिया कंटिन्यू करायची आहे. जे काही सफरिंग आहे जीवनातलं ते सगळंच्या सगळं काय करायचं आहे, पूर्ण तुकडे करून त्याला बर्न करा. ठीक आहे, ज्यांना बर्न करायचं नाहीये डस्टबिन मध्ये टाकलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. बट रोज ही ऍक्टिव्हिटी पुढचे 90 दिवस करायची आहे. याचं कारण तुम्हाला सांगते. ठीक आहे, याचं कारण तुम्हाला सांगते की का बरं ही सर्व्हिसिंग करायची आहे. तर सगळ्यात महत्वाचं, माझ्यासाठी या जगातला सगळ्यात पॉवरफुल मोटिवेशनल स्पीकर कोण असेल तर तो म्हणजे शेतकरी. ठीक आहे, तो म्हणजे शेतकरी. शेतकरी काय करतो, त्याला माहितीये गव्हाचं पीक काढायचंय, तर तो शेतात काय करतो, गव्हाचे बी लावतो. लावतो की नाही लावत? गव्हाचं पीक काढायचं तर तो धान पेरतो का, भुईमुंग लावतो का? त्याला माहितीये गहूच पेरायचा आहे तर तो गव्हाचंच बी लावेल. हो की नाही? त्यांनी जर भुईमुंग लावला तर गहू भेटेल का? पक्क ना? त्याला जर गहू पाहिजे तर तो गहूच पेरणार आहे, भुईमुंग लावून गहू भेटणार नाही. मग तो काय करतो, पहिले त्याची जमिनीची तयारी करतो आणि जमीन तयार करतो. मग तिथे एकेका विशिष्ट अंतरावर गव्हाचं बी लावतो. पण ते बी लावताना चुकून जर दुसरे तण तिथे उगवले तर तो काढून फेकतो आणि पूर्ण फोकस कोणाच्या वाढीवर लावतो, गव्हाच्या वाढीवर. बरोबर आहे? मग आता इथे सगळे जेवढेही उपस्थित आहेत, सगळ्यांना जीवनामध्ये कशाची पेरणी करायची आहे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या 5 गोष्टींची पेरणी करायची आपल्याला. पण आपला फोकस कुठे असतो? मेरे जिंदगी के गमो पे. आपल्याला यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, याच्यामध्ये आपला फोकस जातो. आणि जिथे तुमची एनर्जी जाते तिथे काय होतं, मल्टिप्लाय होतं ना एनर्जीचा. जिथे तुमचा फोकस जातो तिथे त्याच एनर्जीचं मल्टिप्लिकेशन होतं. मग पेरायचा आहे गहू आणि लावले जाते बाबळीचे काटे. बरोबर ना? मग आजपासून काय करायचंय, मी एक मंत्र देते, तो मंत्र स्वतःला रोज सांगायचा आहे. आता मगाशी त्या कोणत्या गौरी मॅडम होत्या ना, त्यांनी म्हटलं होतं जीवनात त्या दुःखी आहे, जरा आपण त्यांना पिन मध्ये घेऊ जरा. आता गौरी मॅडम कुठे गेल्या? 2 मिनिटात तुमच्या जीवनातले दुःख दूर करायचे आहेत मला. कुठे गेल्या आता, दिसून नाही राहिल्या. मॅडम दुःख पिक्क दूर करायचंय की नाही? चला लवकर पुढे या बरं. चला ठीक आहे, गौरी मॅडम नाही, अजून कोणी आहे का ज्यांना दुःख दूर करायचे आहेत? जिंदगी के सारे गम जिनको दूर करना है, ऐसा कोई है क्या? चला ओप्पो मॅडम, कुठून आहात मॅडम तुम्ही सांगा बरं, नावाने जॉईन नाही झाल्या. बोला कुठून आहात मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा. मी का? हा, कुठून आहात? मी कर्जत मधून, कर्जत. ओके, कर्जत वरनं. आता मला सांगा हो. मॅडम, पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला आनंदी आहे, तुमच्यासारखं भाग्यशाली कोणी नाही असं जर सिद्ध करून दिलं तर आवडेल का? मला खूप आनंद. मग खूप त्याच्यानंतर म्हणजे खूप. प्रॉमिस करा जीवनात आनंदी राहायचं. नक्की 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 मॅडम. ओके, मी तुम्हाला आता 2 असे रिझन देते. गौरी मॅडम तुम्ही पण ऐका, ज्यांना ज्यांना दुःख आहे ना त्यांनी सगळ्यांनी ऐकायचं. 2 पुढचे रिझन देते, त्याच्यानंतर पहिले सांगा की तुम्ही भाग्यशाली आहे की नाही ते तुम्ही ठरवा. मग तुम्ही गुगलवर जाऊन जर सर्च केलं आणि या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. आज सकाळी तुम्ही जर उठले तर त्या 10 लाख लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली नाही आता. आणि काय हे एक रिझन आजच्या दिवसाला
तुमच्यासाठी आनंदी राहण्यासाठी सफिशियंट आहे की नाही आजच्या हो. दिवसात. दुसरं, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील सगळे लोक आज जागे झाले. थोडं जर तुम्ही घरात डोकावलात, त्यांचाही त्या 10 लाख लोकांमध्ये नंबर नाही लागला. दिस इज द सेकंड रिझन की आजच्या दिवसाला दुःखाचं रडणं की ते सेलिब्रेशन असलं पाहिजे. काय वाटतं या दोन कारणातनं काय वाटतं? आणि हा दिवस संपल्यावर गॅरंटी आहे का मॅडम तुमच्याकडे? तुमचं नाव काय मॅडम? तुम्ही नावाने जॉईन नाही झाले. नाव काय तुमचं? स्वाती यादव. स्वाती यादव. अच्छा स्वाती मॅडम, मला हे सांगा की गॅरंटी आहे का की उद्याचा दिवस तुम्ही बघणारच आहे? याची 100% नाही. शक्ती आहे का? मग नाही. ईश्वरांनी जर तुम्हाला आजचा दिवस जगायला दिलेला आहे तर तुमच्यासारखं भाग्यशाली कोणी आहे का सांगा आजच्या दिवशी? नाही. काय वाटतं? आजच्या दिवस तुम्ही भाग्यशाली आहे ना? आणि तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य असेल. अहो, कटकट करणारा जरी जोडीदार असला ना, पण बाजूला असणं त्याचं महत्वाचं आहे. आज कितीतरी सिंगल पॅरेंट जीवनाचा स्ट्रगल करत आहे. मी सिंगल पॅरेंट्स आहेत. ओके, तर बघा आता तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाने जे लोक रडतात ना स्वतःच्या आयुष्यासाठी, तर मग विचार करा की तुम्ही खंबीरतेने तुमच्या कुटुंबाचं ओझं उचलताय. आज तुमच्या आजूबाजूला जेही आहेत, तुम्ही तुमच्या मुलांसाठी जो संघर्ष करताय, तर मला सांगा की तुम्ही त्या रडणाऱ्या लोकांपेक्षा पुढे आहेत की नाही? हो हो, नक्कीच. चला, इतना तय हुआ कि आप हैप्पी हो बाकी लोगों से. अजून तुमच्या आनंदाला थोडं वाढवून देऊ. हो हो. तुमच्या तुमच्या भाग्यशाली असण्यावर फोकस करू. बघा, सगळ्यांनी ऐकायचंय. जरी मी स्वाती मॅडमशी बोलत आहे तरी हे वाक्य सगळ्यांसाठी आहे. स्वाती मॅडम, आता सांगा, माझ्याकडे ना 5 करोडची ऑफर आहे. मी आज तुम्हाला 5 करोड रुपये देऊ शकते. चालेल दिलेले? हो, नक्कीच. हो हो. मला फक्त चालेल. तुमचे 2 डोळे पाहिजे. एक हात, एक हात, एक पाय. बघा, एक काही सेकंदापूर्वी स्वाती मॅडमला 5 करोड पाहिजे होते, पण आता काय झालं? त्या 5 करोड पेक्षाही किमतीचं शरीर त्यांच्या जवळ आहे, ज्याची कधी आपल्याला जाणीवच नव्हती. का बरं? फोकस काय आहे त्याकडे नव्हता, फोकस काय नाहीये याच्यावर होता. आणि म्हणून बरोबर. लक्षात घ्या की जेव्हा आपण दुःखी, मी एक सुंदर 14 वर्षाच्या मुलाचं एक चित्र पाहिलं होतं फेसबुकवर. त्या मुलानी त्याला नसलेल्या 2 पायांना चॉकनी ड्रॉ केलं होतं. तिथून मला एक विचार आला की त्याचं ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण आज आपल्याकडे डोळे आहेत, त्याला थँक्यू म्हणा की त्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग पाहू शकतो. पण आपण काय करतो? आपला फोकस हा कुठे असतो? सतत कंप्लेंट मोडवर असतो. आणि म्हणून आपण जीवनाप्रती सतत कंप्लेंट कंप्लेंट कंप्लेंट. आता अशा 10 गोष्टी शोधा ज्या तुमच्या जीवनात आहे. आता आपण कंप्लेंट लिहिले ना, दुःख लिहिले. आता बघा बरं, तुमच्या जीवनात 10 गोष्टी सापडतात का ज्या खरोखर चांगल्या आहे आणि ज्याचा लोकांना हेवा वाटेल? पहिले गोष्टी समजून घ्या. सगळ्यांनी काय करायचं? डोळ्यांना स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा की हे सुंदर जग मी बघू शकतो. या जगात कितीतरी लोक आहेत हो, डोळे असून त्यांना बघता येत नाही. त्यांनी आजपर्यंत एकही रंग बघितला नाही. कानांना स्पर्श करून थँक्यू म्हणा, कारण या पृथ्वीवरचे सुंदर आवाज तुम्ही ऐकू शकता. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकता. अगदी समुद्राच्या लाटांचा आवाज तुम्ही ऐकता. इतका सुंदर ध्वनी बासुरीचा नाद तुम्ही ऐकू शकता. पण त्या कानाला आपण थँक्यू म्हटलं नाही. विचार करा, कानं असून न ऐकणारे लोक आहेत. तोंड ओठांना थँक्यू म्हणा की याला जेवण्याच्या क्षमतेसोबत बोलण्याची क्षमता दिलेली आहे. बरोबर की नाही? जस्ट से थँक्यू. आपल्या हातांनी आपण सगळे कामं करू शकतो. थोडा हातांना स्पर्श करून त्यांना थँक्यू म्हणा, कारण ही ऊर्जा कुठेतरी आपल्याला हे जगामध्ये सक्षम बनवते. हे पाय
जरी वजन वाढवून ठेवलं असेल शरीराचं तरी तुमचा भार पेलते, त्या पायांना थँक्यू म्हणा. आता सगळ्यांचंच वाढलं नसेल माझ्यासारखं, पण ज्या लोकांचं माझ्यासारखं वाढलंय थोडंफार, त्यांनी त्या पायांना थँक्यू म्हणा. गरजेपेक्षा जास्ती वजन तुम्ही त्यांना उचलायला लावता. मग आता किती लोकांना कंप्लेंट आहे स्वतःबद्दल? अभी भी लोग दुखी है क्या यहाँ पे? कि रीजन मिला कुछ तो भी जीने की, नई आशा आ गई कि कुछ तो है. विचार करा की जे लोकांकडे नाही आहे ते आपल्याकडे आहे. जे लोकांकडे नाही आहे ते आपल्याकडे आहे, याची जाणीव झाली प्रत्येकाला. म्हणजे आता अजून तुम्हाला भाग्यवान बनवते. कुणाला भाग्यवान बनायचं सांगा. भाग्यशाली कुणाला बनायचं? आत्ता 2 मिनिटात भाग्यशाली बनवते. पण व्हिडिओ ऑन केलेल्या लोकांना, बरं, ते व्हिडिओ बंद करणारे लोक नाही पाहिजे मला. सुजाता देशपांडे मॅडम अनम्यूट करा बरं. कुठून आहात? नाही उडलं का? मंगेश गोरे सर अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा, कुठून आहात सर? मी परभणीवरून आहे. ओके सर, पुढच्या 2 मिनिटात भाग्यशाली व्हायला आवडेल का तुम्हाला? हो, नक्की. पक्का? पक्का. तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, म्हणजे कुणातरी पेक्षा भाग्यशाली आहे. हो, नक्कीच. बरोबर. आता बरोबर. 2 पाय आहेत ना हो, देवाने आहे. आहे. ना, चालू शकता ना त्याच्यावर? हो. मग ज्या मुलाची मी गोष्ट सांगितली की त्यांनी चॉकनी पाय काढलेले होते, त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. कित्येक पटीनं. बरोबर. कधीतरी सायकल चालवली? हो. म्हणजेच ज्याच्याकडे ते पाय आहेत पण सायकलही घेऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. हो, आहे. 2 व्हीलर आहे. टू व्हीलर पण आहे. एखादा जो सायकल चालवतोय त्या सायकलवाल्याला तुमच्याकडे बघून कधीतरी वाटलं असेल की काश मेरे पास 2 व्हीलर होती. हा, वाटलं असेल नक्की. का नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. हो, आहे. 4 व्हीलर आहे. नाही. ओके, तर ती पण येऊन जाईल. त्याच्यानंतर बघा, एक घर असेल स्वतःच किंवा भाड्याचं, एक खोली तरी आहे ज्याच्यात तुम्ही रात्रीचा आराम करू शकता. नक्की आहे. नक्कीच. याचा अर्थ काय की जो व्यक्ती थंडीमध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये उघड्यावर झोपतो, ज्याला थंडीचं पांघरून नसतं, उन्हाच्या चटक्याने वाफांमध्ये तो रात्र काढतो, पावसामध्ये त्याला रात्री ओलं व्हावं लागतं, त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. नक्कीच आहे. मग या जगामध्ये तुम्ही किती लोकांपेक्षा भाग्यशाली आहे. किती लोकांना ऍटलिस्ट असं वाटतं की मला मंगेश सरांसारखं जीवन भेटलं पाहिजे. खूप जणांना वाटत असेल. मग कारण आपल्याकडे किती डोळे बघतायत हे आपण नाही सांगू शकत, पण आपल्याकडे एक नजर बघून त्या लोकांच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की काश माझं लाईफ पण याच्यासारखं असलं असतं. जावं. याचाच अर्थ काय की आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन नक्कीच जगतोय. हो. आणि एखाद्याच्या जरी स्वप्नातलं तुम्ही जीवन जगताय ना, तर त्या एका व्यक्तीपेक्षा तुम्ही भाग्यशाली नक्की आहात. आणि मला वाटतं इथेच एक अडचण होते की आपण जेव्हा दुसऱ्यांच्या स्वप्नातलं जीवन जगत असतो त्याचे आभार मानण्यापेक्षा आपण आपण स्वतः पुन्हा दुसऱ्यांच्या स्वप्नातलं जीवन जगण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो किंवा हा, त्याच गोष्टीकडे लक्ष देतो. बघा आणि सर, मला वाटतं प्रयत्न करणं खूप चांगलं आहे. प्रयत्न करायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणेल की 4 व्हीलर काय, त्या 4 व्हीलर मध्ये तुम्ही मर्सिडीजचं स्वप्न बघा, पण ते स्वप्न बघत असताना त्या अभावामध्ये जगू नका. हम्म, सगळ्यात पहिले पूर्णत्वाकडून. हम्म. कारण अजून एक सांगते की जसं मी मॅडमला म्हटलं की दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात आणि रोज आपल्याला नवजीवनाची नवी ऊर्जा प्राप्त होते, तर ईश्वर आपल्याला काहीतरी सकारात्मकता देऊन जीवनामध्ये पाठवतो. बरोबर. पण एक लक्षात ठेवा, जीवन इथून जन्माला येतं ना, तर बाळाचा हात बघितला असा मुठ्ठी बांधलेला असतो. हो. जीवन फक्त इथून एवढा प्रवास आहे हो. बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर. एवढा प्रवास आहे. आणि करोडो जरी कमवले तर तो शेवटी दुसऱ्यांनी लावलेला 1 रुपयाचा एक कपाळ रुपयास घेऊन जाणार सोबत जात नाही. नाही. त्याच्यामुळे रामकृष्णही आले गेले, त्याहूनही जग का ओसची पडले. जेही आपण जीवन जगतोय ना, एव्हरीथिंग इज एम्प्टी, आखिर में खाली होना है. मग आता जे श्वासांची शिदोरी आहे, आपने करोड़ों कमा लिए, वो बैंक बैलेंस साथ में नहीं जाएगा.
पण या प्रत्येक श्वासासोबत जो आनंदाचा क्षण जगाल ना, तो 100% तुमच्या सोबत जाणार आहे. हो. आणि म्हणून जीवनाला प्रत्येक क्षण कसं जगायचं आहे? वर्तमानातल्या या क्षणांसोबत जगायचं आहे, आत्तामध्ये जगायचं आहे, नाऊ मध्ये जगायचं. कारण घेतलेल्या एका श्वासासोबत एका श्वासाचं आयुष्य मागे पडलं, जे आपण कधीच आयुष्यात रिपीट करू शकणार रिपीट नाही नाही, करू शकत. किंवा मग ते आपल्या जीवनामध्ये परत येणारे नाही. येणारा प्रत्येक श्वास हा नवीन असेल, येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असेल. मी कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिली होती, उद्या जीवनात कधी नाही आला. त्याच्यातल्या 1-2 ओळी सांगते. नसते विसंबले उद्यावर तर चढले असते प्रगतीचे शिखर, नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर, असा उद्याने घात माझा केला पण उद्या जीवनात कधी नाही आला. कारण प्रत्येक गोष्ट काय म्हणतो, आज कशाला उद्या ते करू. पण उद्या हा नेहमी तुमच्या जीवनात आज म्हणून येत असतो, आणि ज्या काही ऍक्शन घ्यायच्या असतात त्या आज मध्ये घ्यायच्या असतात. कारण उद्या कुठल्याच व्यक्तीच्या जीवनात येत नाही. क्लिअर? आजपासून सगळ्यांना लक्षात आलं? उद्या कधीच जीवनात येत नाही. जो काही येतो तो ऍक्शन घेण्यासाठी टुडे म्हणजेच आज तुमच्या जीवनात येत असतो. आणि अजून याच्या पुढचं लर्निंग, थँक्यू मंगेश सर. थँक्यू. याच्या पुढचं लर्निंग मी तुम्हाला सांगते. ते लर्निंग हे आहे की, अच्छा कोणाला बोरबीर तर नाही झाला ना? अर्धा तास जास्त झाला, बडबड चालू आहे. बोर हो रहा की किसी को? चला ठीक आहे, मग पुढचं शिकवायला बरं, नाही तर बोरबीर होत असेल तर मी एकटीच बडबड केल्यासारखं होईल. चला, धन्यवाद मला सहन करताय त्याच्यासाठी. चला आपण पुढे जाऊ. मला स्क्रीन शेअर करू द्या पहिले जरा. स्क्रीन जर शेअर झाली तर इट विल मोर बेटर फॉर मी. एकच मिनिट. ओके, सो आपण आजचा टॉपिक आहे आपला सबकॉन्शियस माइंड. आणि कुठेतरी जीवनाच्या आनंदाला हाच माइंड पोचवणार आहे. या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन, सूक्ष्म मन, वेगवेगळ्या नावांनी याच्यावर अनेक पुस्तकं, अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण ऍज अ NLP मास्टर ट्रेनर मी तुम्हाला या सबकॉन्शियस माइंडचं सोप्या याच्यात समजून सांगते. कारण ते कसं, गणित कसं सोप्या याच्यात समजलं ना तर सोडवायला मजा येते, तसं जीवनाचं गणित आसान तरीकेचं समज जे आहे तो जिंदगी आसान हो जाएगी, जे आपण अर्ध्या तासात करण्याचा प्रयत्न करतोय. तर या सबकॉन्शियस माइंडची जी ऊर्जा आहे ना, जी वरच्या लेवलवर तुम्हाला दिसते ती 10%, आणि सबकॉन्शियस माइंडची ऊर्जा 90%, ज्याचा वापर आपण केलाच नाहीये. तर आज आपण थोडंसं या सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेनिंग द्यायचं ते थोडंसं बघणार आहे. तर सबकॉन्शियस माइंडला आपण 3 प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो. पहिलं अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन, आणि तिसरं मेडिटेशन. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय, याच्यावर जपानचे एक सायंटिस्ट मासुरो इमोटो यांनी खूप सारे प्रयोग केले अन्न आणि पाण्यावर. आपण काय म्हणतो, जल ही जीवन आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तर याच्यावरच त्यांनी सायंटिफिक प्रयोग केले. त्याच्यासाठी त्यांनी पुस्तकही लिहिले, द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे त्यांनी पुस्तकं पण त्याच्यावर लिहिले. आता बघा, हे जे पुस्तकं त्यांनी लिहिले किंवा ही जी माहिती त्यांनी दिली, याच्यामध्ये आता हे पाणी तुम्ही पित असता असं वाटतं का तुम्हाला? कुणाचा माईक ऑन करायचा? चला संगीता मॅडम करता का माईक ऑन जरा? संगीता ना काय नगराळे मॅडम? नगराळे. हा, हा तुम्ही, मॅम. मी हे जे स्क्रीनवर दिसत आहे पाण्याची इमेज आहे, तुम्ही रोज हो असं मॅम. पाणी पिता असं जर मी म्हंटल तर मान्य आहे का? नाही मॅम. आ पण तुम्ही नाही पिता, नाही. मी गॅरंटी देते आता सिद्ध करू शकते की तुम्ही असं पाणी पिता. हा सांगा मॅम, कसं काय? अच्छा ठीक आहे, मला जरा शेअरिंग स्टॉप करू द्या. आता बघा, पाण्याला काय म्हटलं जातं? पानी रे पानी तेरा रंग कैसा, रंग जिसमें मिला दो होए उस जैसा. औषध आहे. ठीक आहे. आणि सायंटिस्ट मसुरो इमोटोनी काय सिद्ध केलं माहिती आहे का, की जे लोक जसं वातावरणाचा विचार करतात, आपला प्रत्येक विचार हा पाणी शोषून घेत असतो. हो. प्रत्येक विचार हा आपला पाणी शोषून घेत असतो, हे त्यांनी सिद्ध केलं. कोणी? सायंटिस्ट मसुरो इमोटोने काय सिद्ध केलं, प्रत्येक विचार हा पाणी ग्रहण करतो. आणि मला सांगा, आपण
सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे. हो आपण मॅम. सुद्धा 70% पाण्याने बनलेलो आहे. आणि रात्री झोपताना काय विचार येतो मॅडम? दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी, की आज इसने मेरे साथ कुछ बुरा किया वो याद आता, क्या आता? मला काय? तर छान गोष्टीच आठवण येतात मॅम. अच्छा, अभिनंदन तुम्हाला. असे आणि मी पाण्याला नेहमी धन्यवाद सांगते. आणि माझं जीवन पाण्यामुळे मी आरोग्य आहे. मी जास्त पाणी पिले तर मी निरोगी राहू शकते. धन्यवाद बोलूनच मी पाणी पिते. आणि ज्या माठात मी पाणी भरते त्या माठाला पण धन्यवाद सांगते. ते रिपीट आम्हाला सांगा, कारण हे आरोग्य सगळे ठेवा. उपाय आपण बॅच मध्ये शिकवलेले आहेत. मी तुमचं ऐकलेलं आहे आणि त्याच्या अच्छा, अगोदर तर सुद्धा. काय कर, न ऐकलेल्या हो लोकांना मॅम. ऐकून जर आले तर नवीन लोकांना, चला ठीक आहे, तुम्हाला माहिती म्हणून तर आहे, चला संगीता मॅम, माहिती आहे पाहिजे. चला, नवीन नवीन कोण आहे? नवीन नवीन लोकांनी जर हँड रेज करा, रिपीट करणारे करतील तर. चला, नवीन लोकांनी तर हँड रेज करा जे पहिल्यांदा करत आहे. हा, अनिता चावरे मॅडम रिपीट नाही केलं आणि व्हिडिओ नाही पाहिलेत ना माझे? नाही मॅडम, आज फर्स्ट डेच करते मी. व्हेरी गुड, देन यू आर वेलकम. आता मला सांगा, झोपताना कोणते विचार येतात सांगा बरं जरा जास्ती. वाईट विचारच आहे आज थोडी आमच्याशी कसं वागले वगैरे असं. बघा, आता व्हिडिओ पाहून एवढा फरक पडलाय लोकांमध्ये, हा, की झोपताना पॉझिटिव्ह विचार येतात. मग आता तुमचं उत्तर बदलणार आहे 8-10 दिवसांमध्ये. ठीक आहे, आता झोपताना जनरली दिवसभरात जर एखाद्याने आपल्याला वाईट शब्द बोललं, एखादी वाईट घटना घडली, तर झोपताना कळत नकळत आपण त्याच नकारात्मक विचारांसोबत जातो. आणि जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस काय होतं, आपलं हे कॉन्शियस माइंड 10% वालं म्हणजे चेतन मन झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड जागृत होतं. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे? आपलं पेरणी करण्याचं ठिकाण, जे आपल्याला ब्रह्मांडाकडनं पाहिजे आहे ते पेरणी करण्याचं ठिकाण म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. आणि झोपताना आपण पेरणी कशाची करतो? आज तर माझ्यासोबत एवढं वाईट घडलं, आज माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, सगळे नकारात्मक विचार आपण ते रात्री झोपताना आठवतो. मग आपल्याला माहितच नाही आपण पेरणी. आता एखादा व्यक्ती रोज सकाळी सांगतो, सकाळ पण रात, मी आजारी आहे, मी आजारी आहे, आजारी आहे, माझ्याकडे पैशाची कटकट मला नाहीये का? मी माझं एनर्जी डिस्कनेक्ट करते त्या शब्दांसोबत. मग एखादा व्यक्ती म्हणतो की मेरे जिंदगी में पैसे की कमी आहे, कमी आहे, कमी आहे. बरोबर आहे, तो काय करतो? पेरणी कशाची करून राहिलाय? पाहिजे सुख आणि पेरणी करते नकारात्मकतेची. मग उगवणार काय? मग म्हणतो की मी एवढे प्रयत्न करून राहिलो, पण माझ्या जीवनात का बरं प्रॉब्लेम येऊन राहिला, का बरं अपयश येऊन राहिलं? होत आहे मंगेश सर असंच लाईफ मध्ये. कळत नकळत काय होऊन राहिलं, आपल्याकडनं पेरणीच चुकीची होते आहे. आणि पेरणी चुकीची केली, बोये पेड़ बबुल के आम कहा से पाये. म्हणून आजपासनं सकारात्मकतेची पेरणी करण्यासाठी तुम्हाला एक होमवर्क देते. ज्या पद्धतीने आपण नकारात्मकतेच्या इच्छा अशा लिहून काढल्या ना, ही प्रक्रिया पुढचे तुम्हाला 21 दिवस करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे त्याची लिस्ट तयार करायची आहे. त्याचं काय करायचं ते मी सांगेल. मग नवी पेरणी आपल्याला करायची आहे, तर जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, ठीक आहे. आता इथे बसलेल्यांपैकी किती लोकांना वाटतं फायनान्शियली, काश 10 लाख रुपए मेरे अकाउंट में हर महीने आ जाए? ओके सर, मंगेश सर, तुम्ही विचार केला, आत्ता केला, ठीक आहे. याच्या आधी या 10 लाखांचा विचार डोक्यात आला होता का प्रतिमाह? आला होता, हा, पण कॉन्स्टंट नाही राहू शकत. कॉन्स्टंट नाही राहू शकत. म्हणजे एखादा प्रयत्न केला, तिथे यश नाही मिळालं की लगेच डायव्हर्जन, मग तिथून लगेच डायव्हर्जन, आणि ओके, मग ते फिरून 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 पुन्हा झिरोवरतीच येऊन. पण तुम्हाला सांगते, गंमत सांगते, माझ्या एक मुंबईच्या स्टुडंट आहे, त्या 12 वर्ष त्यांनी फायनान्स डिपार्टमेंटला काम केलं, फायनान्स मॅनेजर होत्या. आणि 60,000 सॅलरी होती, जी भारतामध्ये बरी सॅलरी, चांगली सॅलरी म्हटल्या जाते 60,000 म्हणजे. आणि त्या मॅडमला जेव्हा माझ्यासारखं ट्रेनर बनायचं होतं, तर त्यांनी, आता मलाच भीती वाटत होती की जर मी या मॅडमला म्हंटल की बाबा उद्या चालून मलाच म्हणतील. आणि त्यांनी जॉब सोडून आता जवळपास 2 वर्ष होतात आहे. अँड शी इज अर्निंग नाऊ 3,50,000 पर मंथ. बाप. दुसरं, तुम्ही माझ्याच सारख्या ज्योती पवार मॅडमची ऍड बघत असाल, मुंबईच्या आहेत त्या, माझ्या स्टुडंट आहे आणि आज 5 लाख प्लस वर त्यांचं अर्निंग आहे पर मंथ.
तेव्हा जेव्हा त्या माझ्याकडे आल्या तर त्यांचा टास्क काय होता, मॅडम 25,000 रुपये महिन्याचे मिळाले ना, आय विल बी हॅपी. कारण त्या हाऊसवाईफ होत्या. तिथून त्यांचं आज इथपर्यंत. का बरं झालं? तोपर्यंत त्यांच्या माइंडमध्ये ती गोष्ट पेरल्याच गेली नव्हती की यस मी ही गोष्ट करू शकते. कारण फोकस हा 25,000चा होता, 25 मिळाले. लिटरली सांगते, मी जेव्हा ठरवलं लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन मध्ये, तर लिटरली मला टेक्निकली काहीच येत नव्हतं. मी एक असाच 10 लाखचा चेक टाकून दिलेला होता. आणि टचवूड, ब्रह्मांडाला तुम्ही फक्त विचारांच्या मार्फत ती गोष्ट पोहोचवा, ती गोष्ट तुमच्याकडे मल्टिपल होऊन येत असते. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी जो मनी मंत्र देणार आहे डे 10ला, त्या दिवशी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळे सेशन प्रॅक्टिकली आहेत आपले. तर प्रॅक्टिकल सेशन, औरा पाहणे प्रॅक्टिकल राहणार आहे, मनी मंत्र पण प्रॅक्टिकली कसा वर्क करतो. आतापर्यंत कुठली तरी एकही गोष्ट आपण विदाऊट प्रॅक्टिकल केली का? किंवा सायंटिफिकली होई नाही शकती, हवेतल्या गोष्टी नाही केल्या. तर त्याच पद्धतीने प्रॅक्टिकली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचं पण हे करू शकता. ठीक आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, मी तुम्हाला इकडे ट्रेनर नाही बना म्हणत आहे, पहिलेच सांगते. नाही तर तुम्ही म्हणाल 10व्या दिवशी मॅडम काही ट्रेनरचा कोर्स बीस परत हे करणार आहे का? असं नाही. लेवल 1 कम्प्लीट करून सेकंड थर्ड लेवलला ज्यांना करायचं आहे ते पण कंपल्शन, फक्त 10 दिवस एन्जॉय करा अशी माझी इच्छा आहे. की 10 डेज की प्रॅक्टिस. तो आपको क्या करना है, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ना पुढच्या जीवनामध्ये, त्या एका कागदावर लिहून घ्यायच्या. लिहायच्या कशा? हे देवा मला 10 लाखाची नोकरी भेटू दे, नाही. काय लिहायचं आहे? यस आय अर्न 10 लाख पर मंथ. भाषेला बंधन नाहीये बरं, भाषेला बंधन नाहीये. आणि जे तुमचे गोल आहे, पण ते 10 लाख कोणी लिहावे? जो ऑलरेडी 1 लाख, 5 लाख, 7 लाख कमवलेले आहेत त्यांनी. आणि जे लोक 25 सध्या, कारण एकाच दिवस पेरणी नाही होणार ना. तुम्ही म्हणाल एकदम 10 लाख, असं नाही होत. तो जो कुछ भी नाही है वो 50,000 1 लाख तक लिखे. 1 लाख कंप्लीट झालं की तुम्ही ते 3 लाखापर्यंत न्या. 3 लाख वाले 5 लाख रुपये, 5 लाख वाले तुम्ही 10 लाखापर्यंत आरामात जाऊ शकता. कारण अंबानींनाच फक्त दिलेलं नाही आहे युनिव्हर्सने आशीर्वाद. आपण मागितलं नाही म्हणून आपल्याला भेटला नाही. बरोबर की नाही? आपली बरोबर आहे. विचार तिथपर्यंत गेले नाही ना, आपण ती पेरणीच केली नाही. पेरणी काय करतो? माझ्या जीवनात प्रॉब्लेम आहे. आपल्याला समोरच्याने 4 व्हीलर घेतली तर काय वाटते, हा उसके पास क्या बापदादा का पैसा आहे. बरोबर नाही? आई वडिलांनी खूप सारे ठेवून गेलेले आहे. असे विचार येतात. आपले हेच विचार आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करत असतात. आपल्याला कुणीही थांबवलेलं नाही. ओनली जे काही ब्लॉकेजेस आहेत ते आपणच क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे. ब्लॉकेजेस कोणी तयार केलेले आहे? बाहेरच्या व्यक्तींनी नाही आहे. मी तुम्हाला व्यक्ती ओळखायला शिकवणार 10 दिवसात. जेव्हा चक्र शिकवणार ना, तेव्हा अमुक एका व्यक्तीचं बिहेवियर असंच का, याचं पण उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे. आतापर्यंत आपण त्या व्यक्तीला दोष देत होतो, मग त्याला सुधारण्याचं कसं त्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपल्याला कसं जीवन पाहिजे. चला आज मी एक मंत्र तुम्हाला देऊन देते. उद्या सकाळी आरशासमोर उठल्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? पहिले तर थँक्यू म्हणायचं आहे. कशासाठी? उस 10 लाख लोगों में मेरा नंबर नहीं लगा. त्याच्यासाठी थँक्यू देवा की तुम्हाला आजचा दिवस जगण्यासाठी एक नवी ऊर्जा दिली. आणि एक मंत्र तुम्हाला देते आहे. ते काय करायचं आहे? दोन्ही हात असे करायचे आणि म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. आणि मी जबरदस्त आहे. ओके. तर स्वस्त म्हणजे शरीराने मनाने स्वस्थ, फक्त शरीराने नाही. स्वस्थ शब्द आला की मी शरीराने आणि मनाने स्वस्थ आहे. मी मस्त आहे म्हणजे जेही आजच्या 24 तासात जगत आहे. उद्याचा दिवस मला माहिती नाही आहे, पण आज मी जगत आहे तर कशा ऊर्जेने जगणार? मस्त आनंदाने. जिओ तो हर पल ऐसे जिओ जैसे की आज एन्जॉय ईच अँड एव्हरी मुवमेंट. जीवनातल्या प्रत्येक क्षणाला काय करायचं आहे? एन्जॉय करायचं आहे. आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनात कसा येणार आहे? जबरदस्त येणार आहे. ठीक आहे. तर आजच्यापासून आपल्या जीवनाचा मंत्र काय आहे? दोन्ही शाहरुख खान वाली स्टाईल. लाजू नका. चला करा इकडे पण ऑफलाईन वाले. चला सगळ्यांनी करायचंय. लाजायचं काहीच नाही आहे. जेवढं लाजाल ना तेवढी एनर्जी आपली ब्लॉक होणार आहे. एनर्जी जायची आहे. मी स्वस्त आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, आणि मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. एव्हरीथिंग आय वॉन्ट. आपण काय केलंय आजपर्यंत? मागितलं काय? काय नाहीये ते सांगितलं देवाला. आता काय पाहिजे? अगर आपको मर्सिडीज भी चाहिए तो मांगना सीखो. ओके. मग आपल्याला आता जे आपण अफर्मेशन हा विषय किती मिनिटं राहिले? 5 मिनिटं. आपण थोडं पुढे जाऊ. तर
अफर्मेशन. आता जे तुम्ही म्हटले ना, जर जे लोक रात्री झोपताना किंवा सतत नकारात्मक विचार करत असतात, तर ते पाणी जे असतं ना आपल्या शरीरामध्ये 75% 70% पाणी आहे, असं नकारात्मक ऊर्जांनी होतं. मग ज्या घरामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि तिथे सतत कटकटी करणारे लोक आहेत, ते काय करतील? त्यांच्या घरचं पाणी पण कसं राहील? याच पद्धतीने निगेटिव्ह ऊर्जा देणारं राहील. पण त्याच पाण्याला सायंटिस्ट मसुरो इमोटोंनी फोटो काढले, त्या पाण्याला काही सकारात्मक प्रार्थना केल्या, तेव्हा त्या पाण्याची ऊर्जा कशी झाली? क्रिस्टल फॉर्म मध्ये तयार झाली. हे सायंटिफिकली त्यांनी सिद्ध केलं. आणि ज्या पाण्याला खूप जास्ती प्रेमाची ऊर्जा दिली, तू खूप चांगला आहे, तू सुंदर आहे असं म्हटलं, तर तेच पाणी गोल्डन क्रिस्टल मध्ये परत झालंय. त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलं. आणि परत त्या पाण्याला जेव्हा वाईट अफर्मेशन दिले, तर त्याच पद्धतीने नकारात्मक ऊर्जा तिथे क्रिएट झाल्या. विचार करा, आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असतं. मग आपण आपल्या जीवनाप्रती किती पॉझिटिव्ह विचार करतो किंवा किती नकारात्मक विचार करतो, त्याच्यावर आपल्या जीवनाचा रिझल्ट डिपेंड असतो. सो आज से क्या करना है? अपने लिए अच्छे से अच्छा सोचो. कारण काय आहे? मन चिंती ते वैरी न चिंती. बरोबर आहे की नाही? आपणच आपल्यासाठी निगेटिव्ह विचार करत असतो. आणि त्यांनी सायंटिफिकली या पाण्याच्या अफर्मेशनच्या माध्यमातून सिद्ध केलं. आणि म्हणून आज आपण घरामध्ये मूव्हीज लावतो मारधाडाच्या, त्याचे व्हायब्रेशन सुद्धा आपल्या घरामध्ये क्रिएट होत असतात. आणि माझ्या मैत्रिणी ज्या घरी स्वयंपाक करतात, स्वयंपाक करताना लक्षात घ्या, आपली संस्कृती काय म्हणते? उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. तुम्ही तुमच्या घरातील लोकांना काय देताय? प्राण ऊर्जा प्रदान करताय, अन्न आणि पाण्याच्या मार्फत. आणि तुम्ही जर स्वयंपाक करत असताना तुमची मनस्थिती बिघडलेली असेल, तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी जर स्वयंपाक केला असेल, तर मग काय होईल? तुम्ही प्राण ऊर्जा देत नाही, फक्त पोट भरायचं साधन देताय, त्याच्यातनं सकारात्मक ऊर्जा देत नाही. बघा, तुम्ही जर बघितलं तर लग्न समारंभ किंवा गर्दीच्या ठिकाणून किंवा हॉटेलमध्ये खायला चविष्ट वाटतं, पण तृप्तता तिथे येत नाही आणि समाधान होत नाही तिथलं जेवण केल्यानंतर. कारण ते काम म्हणून केलेलं असतं, भावना म्हणून नसतं की माझ्या कुटुंबाचं उदरभरण करण्याची जबाबदारी माझी आहे, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणून. ज्या माझ्या मैत्रिणींना, आता एक मराठीत एक म्हण आहे ना, की समजदार पती आणि आळशी पत्नी याचं सुंदर मिलाप म्हणजे घरात रात्रीची खिचडी. अहो चालेल ती खिचडी बनवलेली, पण ती सुद्धा आनंदाने बनवा. कारण काय होईल? जर तुम्ही ती कंटाळून खिचडी बनवाल, लक्षात घ्या माझ्या मैत्रिणींनो, जेवढ्याही माझ्या मैत्रिणी स्वयंपाक करतात, त्या स्वयंपाकाला सुद्धा वापर. आणि हे मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे. तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाची चव आल्याचं प्रॅक्टिकल मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. काय वाटतं? तुम्ही शब्द द्याल आणि पाण्याची चव बदलेल. मग जर तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलू शकते, तुमच्या शब्दांनी अन्नाचे व्हायब्रेशन बदलू शकतात, मग तुमच्या शब्दांनी तुमच्या जीवनाचा जे काही दुःख आहे ते आनंदात परिवर्तित होऊ नाही शकत. एवढी पॉवर या 10 दिवसांमध्ये तुमच्या शब्दांमध्ये येणार आहे. जर साध्या पाण्याला तुम्ही तीर्थ बनवू शकलात, मग जीवनाला आनंदी बनवू शकणार नाही का सांगा? फक्त या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला वापरायच्या आहे. तर माझ्या मैत्रिणींना मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, 2 पदार्थ कमी बनले तरी चालेल, पण घरामध्ये आनंदाने स्वयंपाक करा. कारण तुम्ही फक्त पोट भरण्यासाठी जेवण देत नाही, तुम्ही घरच्यांना प्राण ऊर्जा देताय, जीवनाचा आनंद प्रदान करताय, जीवनामध्ये सुखाची निर्मिती करताय. बघा, मायक्रोवेव्ह आजच्या याच्यात आपण आधुनिकतेसाठी वापरतो, तिथे पाणी गरम केल्यानंतर त्याचे व्हायब्रेशन्स या पद्धतीने होतात. 4 तास कम्प्युटर जवळ जर पाणी ठेवलं, हे सगळं मी नाही सांगत आहे, सायंटिस्ट मसुरो इमोटोंचे प्रयोग आहे, त्यांच्या गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे? तर मायक्रोवेव्ह मध्ये आपल्या 4 तास कम्प्युटर जवळ पाणी ठेवलं तर ते असं नकारात्मक ऊर्जांनी परावर्तित होतं. मोबाईल आणि महिलांच्या विशेष करून मोबाईल आणि पाण्याची बॉटल पर्समध्ये एकत्र असते. काही तास जर ते मोबाईल आणि पाण्याची बॉटल एकत्र राहिली तर त्याचे व्हायब्रेशन्स असे होतात. म्हणून मोबाईल जवळ पाणी ठेवू नये. आणि त्याच पाण्याला जेव्हा सकारात्मक व्हायब्रेशन दिले जातात, पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले जातात, लव्ह एनर्जी प्रदान केली जाते, तर त्याच्यामध्ये सुद्धा क्रिस्टल क्लिअर अशी एनर्जी तयार होते. मग आता इथे मला सांगा की आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीत देखील 70% पाण्याने बनलेला आहे. आणि जर का आपण त्या घरच्या व्यक्तीला पॉझिटिव्हिटीच्या अफर्मेशन दिल्या, काय झालंय ना, जसा फोकस जाईल तशी एनर्जी जाईल आणि तसाच रिझल्ट येणार आहे. मग आतापर्यंत
आमचे हे असे म्हणणाऱ्या माझ्या मैत्रिणी, आमचे हे खूप छान आहे, प्रेमळ आहेत, आनंदी आहेत, जसे पाहिजे तसे अफर्मेशन द्या ना. पुढच्या 90 दिवसात एक पीक घ्यायला 4 महिने लागतात ना. शेतकऱ्याला एक पीक घ्यायला 4 महिने येतात की लागत की नाही लागत. आंब्याचे फळ मिळायला झाड लावल्यावर 4-5 वर्ष लागतात. मग आता मला इथे सांगा, जे काही तुमच्या लग्नाला वर्ष झाले असतील, अहोंचा स्वभाव बदलायचा आहे किंवा माझ्या बंधूंना त्यांच्या मिसेसचा स्वभाव बदलायचा आहे, द्यायला सुरुवात करा अफर्मेशन. बघा कशी एनर्जी चेंज होते. पेरणी पॉझिटिव्हिटी करणार आहे ना आपण, कारण ते सुद्धा 70% पाण्याने बनलेले आहेत. त्यांच्यातही मग तुम्ही जर रोज त्यांच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले की तुझा स्वभाव खूप शांत आहे, तू खूप मनमिळावू आहे, तू माझी खूप काळजी घेते, बरोबर की नाही. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगते. अफर्मेशन खूप महत्वाचं आहे. मा जिजाऊ लहानपणी छत्रपतींना काय संबोधायचे सांगा बरं, कोण सांगेल? एनीवन सांगा. मंगेश सर बोला, अनम्यूट करा. माझ्या लहान भावाचं नाव मंगेश आहे. नाही, कन्फर्मली नाही माहिती. ओके, पण इकडे खाली उत्तर म्हणत आलेले राजे. असं म्हणायचं, राजे किंवा बाळशंभू. ओके, मोस्टली तर राजे, शंभू राजे म्हणाय आपल्या शंभूराजे. शिवबा राजे, शंभूराजे नाही, शिवबा राजे. ठीक आहे, राजे म्हणायचे. आता मला सांगा, त्यांनी लहानपणापासून छत्रपतींना राजे या नावाने संबोधलं. हो. आपल्याला बनवायचं राहते. आणि म्हणजे इकडे इन जनरल लोकांना जेव्हा बाळ होतं तेव्हा फेसबुकवर सुद्धा टाकल्या जातं, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले, चांगलं नाव सुचवा. अशी नावं घेतात की आजी आजोबांच्या तोंडात नाहीत. नाव ठेवतात अद्वैत आणि घरी म्हणतात अद्या, अदू. बरोबर आहे. त्या अद्वैतचा अद्या आणि अदू करतात. काय होते त्याच्यानी? एनर्जी डाऊन झाली नावाची. डाऊन होते. मग आता त्या नावाची एनर्जी जर डाऊन झाली तर काय होणार? त्याची एनर्जी डाऊनच होणार त्या व्यक्ती. बरोबर आहे. मग आपल्याला म्हणजे बनवायचं आहे त्याला डॉक्टर, इंजिनियर, ऍस्ट्रॉनॉट, जे काही तुम्हाला बनवायचं आहे, बोला डॉक्टर साहेब, बोला इंजिनियर साहेब आपण, कारण क्रिएशन एक पाहिजे, आपले विचार दुसरीकडे जातात आहे. आपण मुलांना जेव्हा म्हणतो मूर्खा गाढवा तुला अक्कल नाहीये का, आपण काय करतोय? त्याची एनर्जी डिस्टर्ब करतोय. युनिव्हर्सला माहिती नाहीये मूर्खा गाढवाचा अर्थ. त्याला हे समजतं की यांना मुलाला मूर्खा गाढवा बनवायला आवडतं, बनव त्याला तसं. बरोबर आहे का? ब्रह्मांडी ऊर्जा शिकणार आहे आपण आता 2 दिवसानंतर. तर युनिव्हर्सला माहितच नाही आहे. तर म्हणून तुम्हाला जे बनवायचं आहे, काय करायचं आहे? जे बनवायचं एनर्जी त्याच्यामध्ये द्या. त्याच याच्यात बोला की सतत वारंवार त्याच्यात. आता इकडे माझ्याकडे काही कॉम्पिटेटिव्ह पेपर देणारे स्टुडंट आहे. आता तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल तर फोकस करता का? तुम्ही त्या जागेवर स्वतःला बघता का? ज्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करून राहिले, तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुम्ही त्या सीटवर, त्या टेबल तुमच्या आलेला आहे तुमच्या हातात, कधी विचार केलाय का? मग ते क्रिएशनच नाहीये तर तुम्ही त्या जागेपर्यंत कसं पोहोचणार? कुठलीही गोष्ट बघा जगामध्ये 2दा क्रिएट होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आजचा. इथे आपण थांबणार आहे कारण 4:30ची माझी ऑलरेडी 5:30ची दुसरी बॅच आहे. तर सगळ्यात महत्वाचं, कुठलीही वस्तू 2दा क्रिएट होते. बरोबर आहे. माझ्या मैत्रिणीला आज संध्याकाळी काय बनवायचं आहे पहिले डोक्यात तयार झालं, मग त्याचं सामान जमा करून ती प्रत्यक्षात वस्तू बनली. आता ही वॉच कुणाच्या तरी माइंड मध्ये पहिले बनली, मग मॅन्युफॅक्चर झाली, पहिले क्रिएशन माइंड मध्ये झालं. हा मोबाईल कुणाच्या तरी माइंड मध्ये पहिले बनला, मग क्रिएशन झालं. मग तुम्हाला जी गोष्ट तुमच्या जीवनात पाहिजे, ते 10 लाख अर्न करण्याची असो की मोठं अधिकारी बनण्याचे असो, ते पहिले माइंड मध्ये क्रिएट होऊन प्रत्यक्षात तेव्हाच येईल जेव्हा तुमचे त्या क्रिएशनच्या सोबत ऍक्शन काम करेल. बनायचं आहे त्यांना अधिकारी, आणि होईल की नाही होईल या विचारांसोबत जर शिकत असाल तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. तो आज से व्हिज्युअलाइज करो. उद्या मी व्हिज्युअलायझेशन शिकवणार आहे तुम्हाला. व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला काय बनायचं आहे. तर मग आपलं इथे सगळ्यांचं ओव्हरऑल आजचं गणित काय आहे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. सो आजचं सेशन कसं वाटलं? एक फीडबॅक. माझ्या दुसऱ्या बॅचला लेट होत आहे. एनीवन आजच्या सेशन बद्दल एक फीडबॅक घेऊ आणि आज आपण बॅच थांबवू, पण ऑलरेडी लेट झालेला आहे. कोण देईल फीडबॅक? पटकन सांगा. चला, कृष्णा सर अनम्यूट करा. कुठून आहात सर? नमस्कार मॅडम, मुंबई विभाग. चला बोला सर, कसं वाटलं आजचं सेशन? मॅम, आजचा सेशन एकदम खूपच जास्त छान वाटला आणि खूप रिलॅक्सिंग वाटलं. जे हेडेक होतं ते पण खूप कमी झालं, स्ट्रेस लेवल पण खूप कमी झाला
जसं तुम्ही सांगत होतात की आपल्या जगण्याचं कारण काय आपण म्हणजे तुमचा प्रत्येक शब्द ना असा लाख मोलाचा वाटत होता मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. चला थँक्यू. सो परत भेटू याच ऊर्जांसोबत उद्या 4:30 वाजता. आजचं सेशन कसं वाटलं, आता ग्रुप ओपन होणार, नक्की त्यात शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. नवीन ऊर्जांनी मी तुम्हाला तेवढ्याच पद्धतीने शिकवू शकते. सो थँक्यू थँक्यू थँक्यू. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.